भिकाजी हळूच त्या कवाडापाशी गेला आणि आत डोकावून पाहिलं तसा त्याच्याही चेहऱ्याचा रंग उडाला. क्षणात त्याचा घसा कोरडा पडला, अंगघामाने भिजलं आणि काळी छाती फाडून बाहेर पडतंय की काय असं धडधडू लागलं. त्याची नजर आत एके ठिकाणी स्थिरावली होती. चुलीवर एका काळ्या मळकट भांड्यामध्ये भात रटरट आवाज करत उकळत होता. ती म्हातारी चुली शेजारीच बसलेली. काळे पांढरे मोकळे सोडलेले केस पाठीवर पसरले होते. आपल्या सुरकुतलेल्या हातांच्या लांबसर बोटांनी चुलीच्या मागे ठेवलेला दिवा तिने उचलून त्याच्या पिवळसर प्रकाशात उकळत असलेला भात पाहिला. तो भात पाहताना दिव्याच्या प्रकाशात तिचा अर्धवट सुरकुतलेला चेहरा आणि लांब बागदार नाक खूपच भयानक दृश्य होतं. त्याहून भयान होते ते तिचे मोठे विस्फारलेले डोळे, जे खोबण्यांतूनही विद्रूप दिसत होते. तिनं आपली नजर तशी त्या भांड्यात रोखली. रटरटणाऱ्या भाताच्या भांड्यातून वाफा बाहेर पडतच होत्या. तिनं आपला उजवा हात त्या उकळत्या भांड्यात घातला तसा वाफेचा एक भपका वर उठला. त्या गरम पोळणाऱ्या भाताचा एक मुटका तोंडात टाकला. तिच्या सुरकुतलेल्या हाताला खोपरापर्यंत भाताची शिते चिकटली होती. म्हातारीनं आपल्या हातावर डसलेली ती शिते पाहिली आणि तोंडाचा जबडा हळुवारपणे उघडताच तोंडातून काळी कुट्ट जीभ वळवळत बाहेर आली आणि जसा बेडूक मटमट करत चिटपाखरं जिभेने टिपतो तशी हातावरची शिते जिभेने चटचट करत टिपू लागली. भिकाजी डोळे विस्फारून हे पाहत होता. तोच पुढच्या अक्करीत घडले. चुलीतील जाळ वाढवण्यासाठी तिने आपले पाय त्या चुलीत सरकवले. चर चर करत तिचे लाकडासारखे पाय खाली पेटत होते. तर वर त्या भांड्यात भात उचळू लागला आणि भांड्यात हात घालून ती खाऊ लागली. हे अमानवीय दृश्य पाहून कुणाच्याही काळजाचा थरकाप उडाला असता. आधीच थोडा भित्रा गणपत या दृश्यानं पुरता हादरून गेला. शिरपानं त्याच्या तोंडावर पाणी मारलं तशी त्याची वाचा आली. डोळ्यात चेहऱ्यावर दाटलेल्या भीतीला, दहशतीला मोकळं करण्यासाठी त्यानं जोराची आरोळी ठोकण्यासाठी तोंड उघडलं. तसं भिकाजीनं त्याचं तोंड दोन्ही हातांनी घट्ट दाबून धरलं. भिका, त्याचं तोंड का दाबून धरलंयस? अन गणप्या, काय झालंय? एवढा काय भालास? शिरपाच्या या प्रश्नाला भिकाजीनं दबक्या आवाजात उत्तर दिलं. सांगतो, पर आता इथनं निघायचं बघा. शिरप्या, त्या पिशव्या घे, मी गणप्याला सावरतो. या वाटणं सरळ निघायचं आणि एक मागे वळायचं नाही. त्या हनम्याला उठीव. गणपतला घेऊन भिकाजी झपाझप पावलं टाकत निघाला. तर पिशव्या खांद्यावर लावत शिरपा दबक्या आवाजानं हनमाला उठवू लागला. ई हनम्या, अरे ये लेका उठकी. डोळे चोळतच हनमा जागा झाला. काय र, पा शिजला वय? वय, आणि संपला बी. अरे काहीतरी विपरीत वाटतंय, लवकर चल. क्षणाचाही विलंब न लावता दोघे समोरच्या वाटेने जंगलात जीवाच्या आकांताने धावत सुटले. कोणी काहीच बोलत नव्हतं. त्या किर वाटेने सर्व आपला जीव वाचवायला धावत होते. ती झोपडी मागे पडू लागली आणि दिसेनाशी झाली. काट्याकुट्यातून वाट काढत भिकाजी सर्वात पुढे होता. गणपत आणि हनुमा ही घाबरट मंडळीमध्ये, तर धाडशी शिरपा सर्वात मागे होता. ही वाट कुठे जाते हे कोणालाच ठाऊक नव्हतं. पण आपला जीव त्या सैतानाच्या हवाली करून एक भयान क्रूर मरण कोणालाच नको होतं. बराच वेळ झाला तरी बाहेर कसलीच हालचाल जाणवत नव्हती. झोपडीचं लाकडी कवाड बाजूला होताच कर आवाज त्या नीरव शांततेत घुमला. तशी आपल्या पांढऱ्या पडलेल्या भुवया आकसत ती म्हातारी बाहेर आली. पण बाहेर कोणीच दिसत नव्हतं. तिचा सुरकुतलेला चेहरा क्रूर होऊ लागला आणि बाहेर कोणीच नाही हे पाहून ती चवताळून उठली. आकाशाकडे पाहत तिने एक कर्णकर्कश हास्य केलं. तशा झाडांवर उलट्या लटकणाऱ्या वटवाघळांचा एक मोठा झुंड आकाशात झेपावला. तिचं भयंकर हास्य दूरवर असूनही त्या नीरव शांततेमुळे या चौघांच्या कानावर आलं. तसा त्यांच्याही काळजाचा थरकाप उडाला. धावताना वाटेतील वाळलेला पालापाचोळा पायाखाली येईल तसा त्याचा सळसळणारा आवाज काळजात दाटलेली भीती आणखीनच दाट करत होता. त्यातच रात्रीच्या त्या भीषण वातावरणात सुटलेला वारा जणू एखाद्या अमानवीय शक्तीच्या अधीन असल्यासारखा त्या चौघांवर नजर ठेवत होता. पण आपला जीव वाचावा यासाठी चौघा मित्रांची धडपड सुरू होती. पुढे धावत होते
पण कोणीतरी तितक्याच वेगाने धावत होतं, जसं एखादं हिंस्र श्वापद 4 ऐवजी आपल्या 2च पायांवर चालत यावं तसंच जाणवत होतं. ते अगदी जवळ आलं होतं. सर्वात मागे राहिलेल्या शिरपाला आपल्या मागे असलेल्या त्या अमानवीय ताकदीची जाणीव झाली होती. पण मागे पाहून चालणार नव्हतं. धावायचं होतं फक्त समोर दिसणाऱ्या त्या पायवाटेवरून. श्वास वाढलेला, अंग घामाने भिजलेलं, डोळ्यात मरणाची भीती अगदी स्पष्ट झळकत होती. जिवंत राहावे यासाठी धाव घेत होते. झेपा टाकत या सगळ्यांतून दूर दूर आणि आणखी दूर जायचं होतं. जंगलातील त्या चिंचोळ्या पायवाटेने धावताना एकमेकांचा तोल सावरत ते धावत सुटले. काट्याकुट्यातून आपला जीव वाचवण्यासाठी इथून बाहेर पडायचं होतं. पुढे असलेला गणपतचा तोल गेला तसा शिरपानं झटकन त्याचा हात पकडून वर उचलला. तसा सर्वांनी पुन्हा वेग धरला. इतक्यात सर्वात मागे असलेला शिरपा वाटेत पाय घसरून पडला. उतारावर तसाच गडगडत तो खाली आला. तसे बाजूच्या झाडावर बसलेले एक घुबड पंखाची फडफड करत आकाशात झेपावलं. अंगावर ठिकठिकाणी खरचटलेलं आणि पायातून रक्तही येत होतं. वेदनेनं कळवळतच त्यानं आपल्या मित्रांना साथ द्यायला तोंड उघडलं. तोच कोणीतरी मागून त्याचं तोंड गच्च दाबून धरलं. एक काळं कुट्ट अस्थिपंजर मनगट ज्यावरून कातळ ओघळून पडत होतं. मान सडल्याचा वास त्या हातातून येत होता. शिरपाचा श्वास गुदमरत चालला. त्याच्या पुढे असलेले सोबती धावतच होते. मागे काय झालंय कोणालाच कल्पना नव्हती. काही वेळातच त्यांच्या पावलांचा आवाज दूर दूर जात येईनासा झाला. तशी सर्वत्र एक जीवघेणी शांतता पसरली. त्या पकडीतून सुटण्याची हात पाय आपटत तो स्वतःला सोडवण्याची धडपड करू लागला. पण व्यर्थ. झटपटीत तो पालथा झाला आणि कोणीतरी त्याच्या पाठीवर बसून त्याचं तोंड आवळत होतं. अंगातली सारी शक्ती एकटवून त्याने जोराचा हिसडा देत मागे फिरला आणि सुन्न झाला. त्या जागेवर तो एकटाच होता. काही वेळापूर्वी तोंड घट्ट आवळलेलं, पण आता मात्र मागे कोणीच नव्हतं. त्याला आश्चर्य वाटलं आणि त्याहून जास्त भीती. जमिनीवर पडलेल्या शिरपानं पायाची हालचाल करताच एक जोराची कळ पायातून उमटत मेंदूपर्यंत पोहोचली. त्याचा पाय दगडात अडकल्यानं मोठी दुखापत झाली होती. स्वतःच्या हातानेच तोंड दाबून कळ सहन करू लागला. तोच त्याला आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे याची जाणीव झाली. कोणीतरी होतं जे दिसत नव्हतं, पण ते आपल्यावर नजर रोखून होतं. इकडे शिरपा भीतीनं थरथर कापत होता. वाळलेल्या पानांमधून होणारी सळसळ त्याच्या दिशेनं कोणीतरी येत असल्याचं भासवत होतं. शिरपा देवाचा धावा करत या संकटातून सोडवण्यासाठी प्रार्थना करू लागला. सर्व काही शांत झालं. तशी पुन्हा एक जीवघेणी शांतता पसरली. फक्त रातकिड्यांचा किर्रकिर्र आवाज कानात घुमत होता. जागेवरून हलता येत नव्हतं, पण शिरपा आजूबाजूच्या परिसरातील प्रत्येक गूढ हालचाल कान देऊन ऐकत होता. काही वेळातच रातकिड्यांचा आवाजही थंडावला आणि आकाशातील चांदणंही काळ्या भोर ढगांनी झाकलं जाऊ लागलं. तशी त्याच्या काळजाची धडधड वाढली. लख्ख काळोखानं आकाश व्यापून टाकलं आणि दूर कुठेतरी कोल्हेकोळी झाली. खाली पडलेला शिरपा बाजूच्या जंगलात आपली नजर रोखून बसलेला. त्याला कळून चुकलं होतं की आता तो एकटा नव्हता. मागून कोणीतरी सावकाश त्याच्या दिशेनं सरकत होतं. काळोख असल्यानं काही दिसत नसलं तरी जंगलातल्या वाळलेल्या पानांवरून काहीतरी सरपटत येत होतं. त्याच्या अंगावर सरसरून काटा येऊ लागला. अंग घामाने भिजलं होतं. मागे वळून बघण्याचं धाडस होत नव्हतं, पण न राहून त्याने मागे पाहिलं. त्याची भेदरलेली नजर मागे अचानक एका ठिकाणी स्थिरावली. त्याला एक फिक्कट पांढरी मानवी आकृती दिसली आणि क्षणात पुन्हा नाहीशी झाली. शिरपाला समजून चुकलं की हे काहीतरी विचित्र आहे. आपण स्वतःहून एका सैतानाच्या जबड्यात चालून आलोय आणि इथून जिवंतपणे सुटका होईल असं वाटत नाही. ती अमानवीय शक्ती त्याच्यावर नजर रोखूनच असावी, कारण एखादाही जंगली प्राणी त्या परिसरात भटकत नव्हता. त्या लख्ख काळोखात त्यानं आपली व्याकुळ भेदरलेली नजर फिरवायला सुरुवात केली. तोच मागून ज्या वाटेने तो धावत आला होता
त्या वाटेवरून कोणीतरी वेगात धावत येत होतं. तसा शिरपाचा धीर सुटत चालला. त्यानं आपला पाय त्या दगडातून सोडवण्याची धडपड सुरू केली. डोळ्यातून गळागळा पाणी येऊ लागलं. वेदना असह्य झाल्या, पण पर्याय नव्हता, कारण कोणीतरी झपाझप पावलं टाकत वेगाने धावत येत होतं. वाळलेल्या पालापाचोळ्यातून सळसळ करणारा आवाज काळजाचा थरकाप उडवत होता. ढग पुढे सरकले तसे चंद्राच्या प्रकाशात तो परिसर उजळून निघाला. शिरपानं देवाचा धावा सुरू केला. त्याच्या तोंडातून बाहेर पडणारे शब्दही अडखळत होते. पाय सोडवण्याचा प्रयत्न करत त्याने मागे पाहिलं आणि त्याची बोबडीच वळली. एक 8-10 फूट उंच काळा कुट्ट माणूस आपल्या बरड्या आवाजात ओरडत किंचाळत त्याच्या दिशेने धावत येत होता. पांढरे विस्फारलेले डोळे शिरपावर रोखून धरले होते, तर जबडा एखाद्या अजगरासारखा पूर्णपणे फासटल्याने निघणारी हिरव्या रंगाची लाळ छातीवर पसरली होती. त्याचे आत वळलेले सुळे आणखी भीषण वाटत होते. त्याचा डावा हात खांद्यापासून तुटला होता, तर उजव्या हातात रक्तानं माखलेलं एक लांब धारदार हत्यार होतं. आपल्या दिशेने झेपावणारं त्या कराळ विकराळ पिशाच्च पाहून मनातून पुरता घाबरलेल्या शिरपाची दात खिळत बसली. बिंबीच्या देठापासून एक आर्त किंकाळी शिरपाच्या तोंडातून बाहेर पडली आणि त्या पिशाच्याने त्याच्या अंगावर झेप टाकली. तसे झाडावर बसलेले घुबड पंखांची फडफड करत त्या जागेवर घरट्या घालू लागले. काही क्षणात शिरपाच्या देहाची हालचाल थंडावली आणि त्या पिशाच्याने आकाशातील चंद्राकडे पाहत एक जोराची आरोळी ठोकली. तसे पुन्हा चंद्राची कोर काळाकुट्ट ढगांनी व्यापली गेली.